आपल्या शत्रूला शोधून शोधून आणि पळवून पळवून कसं मारायचं हे इस्रायलच्या मोसादकडून शिकावं. शत्रूला अचूकपणे टिपण्यासाठीचं टायमिंग अमेरिकेच्या CIA कडून शिकावं आणि कोणत्या शस्त्रानं शत्रूवर वार करावा हे अमेरिकेकडून शिकावं. इस्रायलच्या एअर स्ट्राईकनं हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्ला फक्त मारलाच नाही, तर 32 वर्षांपासून जगासमोर न आलेला हा म्होरक्या आधी अचूकपणे कुठे आहे हे हेरून काढलं. त्याला मारण्यासाठी शस्त्र कोणतं वापरायचं हे सुद्धा अचूकपणे हेरलं आणि सुरू झालं पश्चिम आशियाला हादरे देणारं इस्रायल आर्मीचं ऑपरेशन. लेबनॉनमधील ज्या एअर स्ट्राईकमध्ये हसन नसरल्ला मारला गेला त्या ऑपरेशन मागची इंटरेस्टिंग स्टोरी आपण जाणून घेतली तर इस्रायल आर्मीचं युद्धातलं कौशल्य किती अफाट आहे हे आपल्याला समजेल. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्रायलनं केलेला हा काही पहिला एअर स्ट्राईक नव्हता. आतापर्यंत कित्येक एअर स्ट्राईक केलेत आणि हजारोंचे बळी घेतलेत, पण नसरल्लाला मारण्यासाठी अमेरिकेकडून आलेलं एक शस्त्र वापरलं गेलं, ज्यानं पश्चिम देशांसाठी दहशतवादी असलेला हसन नसरल्ला याच्या अंगावर एकही जखम न होऊ देता तो मारला गेला. इस्रायल आणि अमेरिका ह्या दोन्हींचा शत्रू असलेल्या इराणचं कंबरडं मोडणारं ऑपरेशन नेमकं कसं झालं त्याचीच ही स्टोरी आहे. नमस्कार, मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल. जर आमचं हे नवं यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. 900 किलोचे 84 सिरीज बॉम्ब जे बंकर बस्टर म्हणून ओळखले जातात त्याचा वापर हिजबुल्लाच्या मुख्यालयावर हल्ला करण्यासाठी केला गेला. अमेरिकेत तयार झालेल्या या घातक बॉम्बविषयीची ही पहिलीच माहिती समोर येते. ही माहिती अमेरिकन खासदारांची म्हणजेच सिनेटर्सची जी लष्करी आणि हवाई सेवेसंदर्भातली समिती आहे त्याचे प्रमुख मार्क केली यांनी दिली आहे. JDAM ही एक अशी प्रणाली आहे ज्याने तुम्ही सोडलेला बॉम्ब टार्गेट आणि लोकेट करून तिथेच टाकला जातो. इस्रायलच्या सैन्यानं ह्या प्रणालीचा वापर केलाय. इस्रायलमधून बॉम्ब घेऊन एअरफोर्सची 2 विमानं रवाना झाली. ही विमानं जेव्हा परत आली तेव्हा बॉम्ब जोडलेले नव्हते. तेव्हाच अंदाज लावला गेला की अमेरिकन बॉम्बचा वापर करून काहीतरी मोठं केलं गेलंय. इस्रायलनं जेव्हा हल्ला करण्याचा निर्णय घेतला त्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती, पण विमानांनी जेव्हा उड्डाण घेतलं तेव्हा विमानं हवेत असताना याबाबतची माहिती व्हाईट हाऊसला दिली गेली. इस्रायल हा अमेरिकेच्या शस्त्रांचा मोठा आयातदार देश आहे. इस्रायलची बहुतांश शस्त्र ही अमेरिकेकडूनच येतात. या दोन्ही देशांच्या मैत्रीलाही पश्चिम आशियात मोठा इतिहास आहे. 50च्या दशकात पॅलेस्टाईनचं विभाजन करून इस्रायलची निर्मिती झाली. अरब देशांनी इस्रायलच्या निर्मिती विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी अमेरिकेचे अरब देशांशी चांगले संबंध होते. सोव्हिएत युनियन सोबतच्या संघर्षादरम्यान मध्य पूर्वेत इस्रायलची अमेरिकेला मदत झाली. अमेरिका आणि इस्रायलचे संबंध हे 1962 पासून सुधारले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी असताना त्यांनी इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर विशेष लक्ष दिलं. राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यामुळे 1973 पासून हे संबंध आणखी दृढ झाले. योम किपूर युद्धादरम्यान इस्रायलला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता. तेव्हापासून अमेरिकेकडून इस्रायलला शस्त्र पुरवली जातात, तर काही इस्रायलनं विकतही घेतली आहेत. अमेरिका आणि इस्रायलनं 1980 आणि 1990च्या दशकात शस्त्र विकासाच्या निर्मितीसाठी काम केलं, तर 1999 मध्ये अमेरिकेनं इस्रायलला लष्करी साहित्य पुरवण्याचा 10 वर्षांसाठीचे 3 करार केले होते. आणि तेव्हापासून सुरू झालेले हे संबंध आता पुढे झालेल्या राष्ट्राध्यक्षांनीही जोपासले आणि आता सुद्धा हमास सोबतचं युद्ध असो किंवा हिजबुल्ला विरोधात लढा देताना अमेरिकेनं इस्रायलला मदत केली आहे. आता अमेरिकेच्या साथीनं इस्रायलनं हिजबुल्लाच्या 7 कमांडरना एका आठवड्यात मारलंय. अनेक महिन्यांचं प्लॅनिंग आणि गुप्तचर संघटनांच्या माहितीनंतर इस्रायलनं भूमिगत बंकरवर अचूक हल्ला करून नसरल्लाचा खात्मा केलाय. विशेष म्हणजे या बंकर दक्षिण बैरूतमधील एका गजबजलेल्या रस्त्याच्या 60 फूट खाली होत्या. आता नसरल्ला याचा मृतदेह सापडलाय. सुरक्षा आणि वैद्यकीय पथकानं घटनास्थळावरून त्याचा मृतदेह बाहेर काढलाय. बॉम्ब हल्ल्यात मरण पावलेल्या नसरल्लाच्या शरीरावर वैद्यकीय पथकाला एकही जखम आढळलेली नाहीये. नसरल्लाचा मृत्यू हा बॉम्बच्या प्रचंड आवाजामुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. ह्या भीषण हल्ल्यात नसरल्ला याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले असून फक्त त्याची अंगठी सापडल्याचं यापूर्वी सांगितलं जात होतं. आता नसरल्लाचा खात्मा करूनही इस्रायलकडून अजूनही हमले सुरूच आहेत. अमेरिकेमुळे इस्रायलला लढण्याचं बळ मिळतंय. अमेरिकेनं यावर तोडगा काढावा का याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच इंटरनॅशनल विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं मटा इंटरनॅशनल हे नवं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.